सुपर 8 ची ही लढत आहे. चला लवकर घाटला संघ प्रीतमजी मस्के आपली पहिली जोडी आघाडीचे खेळाडू मैदानामध्ये लवकर पाठवा प्लीज. पहिली जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. प्रीतम मस्केला आपण पाहत आहे. खरं दोन सामन्यामध्ये 1 वर्षानंतर कमबॅक टायगर अभी भी जिंदा आहे हे सांगितलं त्याने खरं तर मैदानामध्ये. आणि भरपूर चांगल्या पद्धतीने त्याने फलंदाजी करत संघाला प्रचंड मोठं योगदान या मैदानावरती डीके चषक या स्पर्धेमध्ये दिलंय. त्याच्या बरोबरीने खेळाडू लक्ष्मीकांत त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. लक्ष्मीकांतसाठी 500चं पारितोषिक आपला 12th मॅन घेऊन द्यावा आणि त्याला नंतर द्या. लक्ष्मीकांतसाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलं. मागच्या खरं तर सामन्यामध्ये ज्याने तो एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारला होता स्पर्धेचे मुख्य आयोजक डी के कांबळे साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलं होतं. लेट्स प्ले गेम इज ऑन. डाबाला सुरुवात. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क त्याला प्रथमेश मात्र पिट्टू आणि समोर आपण पाहत आहे प्रीतम मस्केला नॉन स्ट्रायकिंग एंडला लक्ष्मीकांत. खरं तर एक काळ होता मराठी सिनेमा सृष्टीतील एक मोठं नाव लक्ष्मीकांत बेर्डे. आजही आपण पाहिला प्रत्येक मराठी रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे हे कलाकार सध्या आपल्यामध्ये नाही आहेत. परंतु त्यांच्याच नावाचा हा खेळाडू लक्ष्मीकांत मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग केली. सामना 4 षटकांचा वेळ फार कमी आहे. लगेच सामना सुरू करा. जाऊया आपण सामन्याकडे. प्रेक्षकांची आता गर्दी प्रचंड वाढली. अंतिम सामना कोण जिंकेल, सुपर 4 मध्ये कोणता संघ जाईल यासाठी ही लढत. हाफ ट्रॅकर शॉटम पूल करायचा बॉल मागे चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 सामन्यामध्ये जी फलंदाजी केली आहे त्यामध्ये सातत्य टिकवणारा हा फटका चौकार होतो टीम परागिली पण घाटला संघाला. बॉलवरती चौकार आलाय आणि इथे आपण पाहिलं 4 रनने स्वतःचा आणि टीमचं अकाउंट ओपन केलंय प्रीतम मस्के या खेळाडूने. अप्रतिम कमबॅक त्याचा राहिला या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल शरीरावरती टाकला होता. खरं प्रथमेशचं हे कमबॅक पाहायला मिळालं. फुटवर्कचा योग्य वापर करताना आपण प्रीतमला पाहिलं आणि त्याच्याकडून मात्र दोन्ही इनिंगमध्ये 30+ रन होताना पाहिले. आणि या मॅचमध्ये त्याने आतापर्यंत 2 बॉलमध्ये 5 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आपण पाहिली तर बिनबाद 5. त्याच्या बरोबरीने लक्ष्मीकांत हा खेळाडू स्ट्राईक एंड वरती आलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉलच्या मागे फिल्डर धावतात. इथून मात्र बॉलला थांबवतील का हा एक मोठा प्रश्न. आणि गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा या चेंडूवरती आपण येताना पाहत आहे. दोन्ही संघ प्रथमेशकडे खरं तर मुंबईचा क्रिकेटचा अनुभव भरपूर आहे. प्रथमेश अनेक वेळा मुंबईच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झालाय. व्यावसायिक क्रिकेट नुकतीच घाटकोपरची आपण राष्ट्रवादी चषक स्पर्धा पाहिली. राखीताई सावंत अक्षरशः गाजवून सोडली या खेळाडूने. सुपर ओव्हरची मॅच कोण विसरेल. खरं तर 3 षटकार एका सुपर ओव्हरमध्ये त्या खेळाडूने मारले होते. असा हा खेळाडू रायगडचा अभिमान प्रथमेश. यॉर्क केला बॉलला लोअर फुल टॉस फ्लाईट दिली आहे. प्रीतम रनिंग द बिटवीन विकेटमध्ये कमी आहे, मागे राहील, त्यामुळे रन घेण्याची त्यांनी रिस्क घेतलेली नाही आहे. अगदी योग्य निर्णय त्या खेळाडूचा आपण पाहता, कारण हे पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत या बॉलवरती कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश मात्रे या खरतर गोलंदाजाने. लक्ष्मीकांत साठी नेक्स्ट बॉल, छोटा पॅक बडा धमाका. यावेळेस बॉलला उडवलंय कौकरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. दर्जेदार षटकार.
क्या बात आहे. लक्ष्मीकांत मैदानामध्ये 4 चेंडू 14 या धावसंख्येवरती खेळतोय. लगातारचे 2 षटकार लास्ट बॉलमध्ये त्यांनी केले लागवले आणि धावसंख्या मात्र प्रचंड वाढली. 19 धावा धाव फलकावरती. पहिल्या 3 बॉलमध्ये 7, शेवटच्या 3 बॉलमध्ये 12 आल्या. परंतु फुंडे संघामध्ये देखील त्याच ताकदीचे खेळाडू आहेत. 60 धावांचा पाठलाग करताना 2.3 चेंडूमध्ये कामोटे संघाच्या आगीस त्याने सामना संपवला होता. त्यामुळे जास्तीचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न राहील या ठिकाणी घाटला टीमच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला किशोर घरत हा खेळाडू. एक काळ आपण पाहिला उरणमधून व्यावसायिक क्रिकेट खेळणारा संघ समिदा उरण या संघाचा आपण आवर्जून उल्लेख करू. बॅकफुटला गेले, कट केलाय आणि हा बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये भरपूर वेगाने सीमा पार. प्रीतम मस्केचा हा क्लास आलाय चौकार. बॉल आणि इथे प्लेड ऑन झाले. मागे गेले होते, बॅटला स्पर्श करून बॉल यष्टरमध्ये लागला, बेस खाली पडली. प्लेड ऑन खेळाडू होतो मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम मस्के चाललाय डगआउटच्या दिशेने. हा पहिला धक्का राहील टीम घाटलाला. थँक्यू. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपण पाहिली. खरं तर धीम्या गतीचा बॉल. चला नवीन खेळाडू लगेच रेडी पोझिशन मध्ये आपण राहा. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नवीन खेळाडू आपण लगेच रेडी पोझिशन मध्ये राहा. प्रीतम मस्के खरं तर यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं आमचे उत्कृष्ट समालोचक काल ज्यांचा आम्ही आवाज ऐकला जयजी भोसले सर. 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं पण ते बाद झालेलं आहे आणि त्यांच्याकडून प्रीतम मस्के तुमच्या टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. बघा जेव्हा एखादा खेळाडू बाद होईल तेव्हा प्रीतम तुमच्या संघाला सूचना राहील जास्त वेळ न घेता लगेच डगआउट मधून आपण खेळाडू रेडी राहा. लेदर क्रिकेट सारखं तुम्हाला पॅड हेल्मेट घालायचं नाहीये, फक्त बॅट उचलून मैदानामध्ये जायचं. त्यामुळे वेळ जास्त तुम्ही वाया घालू नका. लक्ष असू द्या कारण आपल्याकडे आता टाइम कमी आहे. संधी प्रकाशामध्ये आहोत. इथे शॉर्ट आर्म पूल केला. हा फटका फिल्डरच्या अगदी आवाकाच्या बाहेर गॅप मध्ये होता काऊ कॉर्नर मध्ये आणि पंचांचा इशारा आलाय. वेलकम बाउंड्री. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमा पार चौकार. त्या घाटला हा संघ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये मुंबई परिसरातील हा संघ आणि एका बाजूने आपण पाहताय उरण तालुक्यातील हा संघ तनिष्का 11 जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे या टीमच्या दरम्यान ही लढत. पुन्हा एकदा याही वेळा ताकदीचा वापर केलाय आणि टायमिंग प्रॉपर आहे. बॉल झाला हवाई सफर. मिड विकेटच्या वरून चाललाय. सीमा पार षटकार. प्रत्येक गोलंदाजावरती आपण पाहिला या मॅचच्या दरम्यान करत असताना घाटला संघाचे खेळाडू घाटला टीमने बलाढ्य मामोन डोंगरी टीमला पराभूत केलं. त्यानंतर थळ संघाला पराभूत केलं. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला खरं तर हाल संघाला पराभूत केलं. कामोटे संघाला पराभूत करत या ठिकाणी फुंडे संघ तिसऱ्या फेरीमध्ये आला. इथून जो जिंकेल तो मात्र एका पारितोषिकाचा हकदार बनेल. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. 33 धावा. सरळ बॅटने धावा येतात तेव्हा हा मोठा फटका स्विचिटचा प्रयत्न का केला असावा हा एक खरं तर मोठा प्रश्न. केतन पाटील आमचे उत्कृष्ट समालोचक पेण त्यांचंही आपण स्वागत करूया. स्पर्धेचा ते आनंद घेतात आणि 33 रन 1 गडी बाद 33 अशी धावसंख्या स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त कमबॅक. किशोर घरत एक अनुभवी खेळाडू या टीमचा. यावेळेस आपण पाहू शका रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या रनवेवरती सज्ज व्हावं लागेल किशोरला. खूप चांगली फिल्डिंग. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑफ
अशी खरं तर ही फिल्डिंगची व्यूहरचना, कारण बॅकअप दॅन डिलिव्हरी टप्पापर्यंत बॉल टर्न होतोय आणि त्या अँगलला उत्कृष्ट फिल्डिंग लावण्यात आली होती. आणि इथे आपण पाहू शकाल 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती लागली ती म्हणजे 1 गडी बाद 33. या षटकामध्ये केलं कमबॅक, फक्त 14 धावा खर्च केल्या किशोर घरत या गोलंदाजाने. चला स्पीडअप करा टीम फुंडे, आपण जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेच सामना सुरू करा. अंतिम सामना आजच्या दिवसातला. उद्या देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये भरपूर चांगले संघ पाहायला मिळतील, ज्यामध्ये पहिला सामना असणार आहे उद्याच्या दिवसामध्ये भूमी 11 डोंगरी टॉम पवारचा संघ आणि त्याच्या अपोजिटला असेल दत्तगुरू वडाव वाशी विभाग. आणि दुसरा सामना असेल आयांश 11 कोपर विपक्ष हशिवरे. तिसरा सामना असणार आहे भूमी 11 पेन कोळीवाडा विपक्ष येणारा संघ. चौथा सामना असणार आहे पनवेल चिंचपाडा म्हणजे रोशन पाटील बहाचा संघ आणि त्याच्या अपोजिटला असेल फणस डोंगरी पेण ओमकार हरपालचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एक संघ उद्या कमी आहे, अतिशय चांगल्या लढती तुम्हाला उद्याही पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आलाय टीमचा आणखीन एक चांगला गोलंदाज सत्यम भोईर. सत्यम भोईरला आम्ही अनेक वेळा पाहिलं का तर यॉर्क लेंथमध्ये त्याची गोलंदाजी राहिली. आता इथे मात्र पहिल्या 2 षटकामध्ये धावा भरपूर आल्या 33. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या, त्यानंतर 14 धावा किशोरने दिल्या. परंतु तिसरं आणि चौथं षटक हे तेवढंच महत्त्वाचं राहील, कारण समोर फलंदाज आहेत लक्ष्मीकांत स्टॅकिंग एंडला. 5 मध्ये त्याने 14 केल्या. तो खेळाडू स्टॅकिंग एंडवरती आलाय. इथे असा हा चेंडू होता, खराब चेंडूचा घेतला समाचार आणि त्यानंतर मिळाला हा षटकार घाटला टीमला. 40 रन 40 धावा फलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये 33 होत्या आणि या 5 बॉलमध्ये आतापर्यंत 7 दिल्या. अंतिम बॉल या षटकातला. अजून एक आखूड टप्प्याचा बॉल. पहिले 4 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे ब्लास्ट झाले आणि धावगती आता वाढली आहे. 46 रन धाव फलकावरती. जो मोमेंटम पहिल्या 4 बॉलवरती मिळाला होता फुंडे संघाला तो मात्र गमावला लास्ट 2 बॉल होती. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. टार्गेट किती होईल? जवळजवळ 15च्या सरासरीने हा संघ पुढे चाललाय. 60 तर डेफिनेटली राहतील या मैदानामध्ये, कारण दोन्ही सेट फलंदाज विकेटमध्ये उभे आहेत. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये फुंडे संघाचा गोलंदाज येतो साईराज मात्रे. जबरदस्त हा खेळाडू पण पाहिला, एक चांगला आक्रमक असा हा खेळाडू. त्याने चांगली बॅटिंग केली पहिल्या सामन्यामध्ये, तेवढंच चांगलं त्याला षटक देखील या मॅचच्या दरम्यान फेकावं लागेल. 46 रन स्कोर कार्डमध्ये आपण पाहता. संध्याकाळचं हे सत्र प्रचंड गर्दी प्रेक्षकांची संध्याकाळ झाली असताना देखील सामन्याचा आनंद घेतात. संधी प्रकाशामध्ये हा सामना या ठिकाणी सुरू आहे. टॉप 4 मध्ये कोण पोहोचेल यासाठी मात्र ही चुरस, यासाठी मात्र हा संघर्ष तुम्ही मैदानामध्ये पाहताय. शेवटचं षटक बाकी आहे. 46 रन धाव फलकावधी. बॉलिंग मार्कमध्ये आता साईराज मात्रेला पाचारण केलंय. साईराज नाहीये, विशाल मात्रे हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये आला. समोर लक्ष्मीकांत भरपूर चांगली फलंदाजी 7-22 आणि एका बाजूने लक्ष्मीकांतने 7-15, विशालने 7-22 केल्या, लक्ष्मीकांतने 7-15. चांगली भागीदारी या खेळाडूंच्या माध्यमातून. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय, धीम्या गतीचा थ्रो होता. आज खरं तर घाटला टीम मध्ये चंदन तलवार हा खेळाडू नाहीये. अतिशय चांगला अष्टपैलू असा हा खेळाडू चंदन तलवार. अगदी ॲक्युरेट टायमिंग मध्ये फुंडे संघ इथे षटक फेकतो आणि इथे मात्र फुल टॉस, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि इथे मात्र विकेट मिळाला विशालचा टीम जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे या संघाला. होईल. चला लगेच नवीन फलंदाज प्रीतम मस्के. आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये, आपल्या टीम स्क्वॉड मधला नवीन खेळाडू मैदानामध्ये पाठवा. अगदी ॲक्युरेट टायमिंग वरती इथे आपण पाहिलं 4थं षटक मार्ग असतंय. जवळजवळ आता 15वा मिनिट सुरू आहे आणि 15व्या मिनिटामध्ये शेवटचं षटक सुरू झालंय. 17 ते 18 मिनिटांमध्ये इनिंग संपेल. त्यामुळे आपण नवीन खेळाडू लगेच दाखल करा मैदानामध्ये. खेळाडू वृत्ती दाखवा, स्पोर्ट्समॅन स्पिरिट गरजेचं आहे, कारण पुढच्या इनिंगमध्ये फुंडे संघाला ही बॅटिंग करायची आहे. चेतन हा खेळाडू, निखिल चालला मैदानामध्ये. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि पहिल्या या 2 बॉलमध्ये आपण पाहिलं 1 रन आणि 1 विकेट मिळाला.
नवीन खेळाडू निखिल स्ट्राईक एंडला आलाय. या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी कमबॅक करावा लागेल. यस, लक्ष्मीकांत आणि एका बाजूने निखिल हे दोन्ही भाऊ आहे. बडे मिया छोटे मिया मैदानामध्ये. बडे मिया स्टार्किंग एंडला आले. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला आहे आणि इथे आपण पाहू शकाल सिंगलला प्राधान्य देत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिले पांड्या ब्रदर्स, पठाण ब्रदर्स, खरं तर चहर ब्रदर्स देखील आपण पाहिले. अनेक असे खेळाडू, 2 भावांच्या जोड्या, त्यांनी मात्र भरपूर चांगलं योगदान आपल्या संघांना दिलं. आणि मैदानामध्ये लक्ष्मीकांत आणि निखिल हे 2 खेळाडू आहेत. शेवटचे 3 बॉल बाकी. याही वेळा आपण पाहिला खेचून मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आहे. स्टंपिंगसाठी अपील झाली आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेला. आपण कंट्रोल रूममध्ये जाऊया. पीटीसीच्या माध्यमातून चेक करूया रिप्ले टेलिकास्टमध्ये खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये उभा होता की नाही आहे हे पाहिलं जाईल. कारण अगदी क्विक मुवमेंट यष्टांच्या मागे आपण पाहिलं मिस्टर माही महेंद्रसिंग धोनी त्यांचं अतिशय तत्पर कार्य सातत्याने पाहायला मिळालं भारतीय संघासाठी. इथे कुणालला आपण पाहताय. यावेळेचा बॉल त्यांनी पकडला आहे आणि तदनंतर पायाची मुवमेंट ही चेक केली जाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून. चला थोडं स्पीडअप करा, आता वेळ कमी आपल्याकडे. आणि इथे आपण पाहताय अतिशय क्लोज डिसिजन आहे. क्लोज खरं तर आपण पाहिला हा डिसिजन राहील. आणि दोन्ही अँगलने आपण चेक करू. बॅटची मुवमेंट, बॅट ग्राउंडिंग झाली की पाय क्रीजमध्ये आहे चेक केलं जाईल. नॉट आउट, नॉट आउट हा निर्णय आला. अतिशय क्लोज डिसिजन होता. खरं तर आपण पाहिलं बॅट ग्राउंडिंग झाली, तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. आणि त्यानंतर इथे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक विशाल मात्रेचा या षटकामध्ये आपण आतापर्यंत पाहिलं. नेक्स्ट बॉल लो फुलटॉस, फटका फसला. 20 स्टेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये झेल पकडला. आणखी एक धक्का. चला नवीन खेळाडू तात्काळ मैदानामध्ये पाठवा. घाटला संघाला सूचना राहील. पराग इलेव्हन घाटला टीम, नवीन खेळाडू आपण लगेच मैदानामध्ये पाठवा. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. आणखीन एक इनिंग पेंडिंग आहे. आणि या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक विशाल मात्रेचं राहिलं. फक्त 2 धावा त्याने आतापर्यंत दिल्या. 5 चेंडूमध्ये गडी बाद केले 2. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. पहिल्या 3 षटकामध्ये 46 आल्या. आता या 5 बॉलमध्ये आल्या 2. आता अंतिम बॉल फेस करण्यासाठी सर्वेश मैदानामध्ये दाखल झालाय. परंतु लक्ष्मीकांतचंही कौतुक करावं लागेल. त्याने टीमला 22 रनचं योगदान दिलंय. विशाल मात्रेचं खरं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. या संघाचा एक अनुभवी गोलंदाज. याही वेळा आपण पाहिला निर्धाव चेंडू आलाय. धाव गती प्रचंड थांबवली. लगेच मैदान सोडा पुंडे संघ. मी विनंती करेन घाटला टीमला फिल्डिंग लगेच लावून घ्या. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. 24 बॉल 49चं समीकरण राहील. चला प्रीतम मस्के अँड कंपनी, पराग इलेव्हन घाटला क्षणाचाही विलंब न लावता आपण मैदानाचा ताबा घ्या आणि फिल्डिंग लावून घ्या. आणि मी विनंती करेन या ठिकाणी प्रथमेश तुमच्या संघाला आपली पहिली जोडी आपण मैदानामध्ये दाखल करा. अंतिम सामना 4 षटकांचा खेळ बाकी आहे. कोण जिंकणार, कोण सुपर 4 मध्ये जाणार, यासाठी मात्र ही लढत तुम्ही पाहताय. पापना ज्वेलर्स स्पेन यांच्या माध्यमातून शुभेच्छा या स्पर्धेला. आणि गणेश म्हात्रे सरांना विनंती करेल की सर आपण ह्या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. थँक्यू परमेश. अतिशय सुंदर स्पर्धा. डीके चषक पेन तालुक्यातील ही नामवंत स्पर्धा. ज्या ज्यावेळी स्पर्धा असते त्यावेळी या स्पर्धेचं मोठं नाव असतं. आणि खरंच डीकेला मी खरंच शुभेच्छा देतो की खरीच चांगली स्पर्धा, या पेन तालुक्याच्या नावाची स्पर्धा आपण भरवता दरवर्षी. त्याबद्दल माझ्याकडून या स्पर्धेचे सर्व जे आयोजक आहेत आणि डीके आपणा सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. इट्स अ लास्ट मॅच. शेवटचा सामना, शेवटची इनिंग. आणि टार्गेट असेल 4 षटकांमध्ये एकूण 49 धावांचं लक्ष असेल. अर्थातच टीम श्रिया वेदांत 11 चिपी क्लब पुंडे संघाच्या अगेन्स्ट. फार वेळ घेऊ नका. स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती दाखवायची आहे दोन्ही टीम्सला आम्ही विनंती करतोय. 4 षटक, 24 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष. एका बाजूला जीपी
फुंडे आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळेल पराग 11 घाटला. पण टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं होतं फुंडे संघाने. आणि खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण असं पाहतोय की सकाळच्या सत्रात विनायक दादा टॉस जिंकल्यावर गोलंदाजी आणि संध्याकाळच्या सत्रात टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी. परंतु चेझिंगवर विश्वास आहे फुंडे संघाचा. ओपनिंगची जोडी मैदानात फुंडे संघांची दाखल झाले. एका बाजूला असेल कुणाल, दुसऱ्या बाजूला असेल प्रथमेश. कुणाल घरत आणि प्रथमेश म्हात्रे ही जोडी फुंडे संघासाठी. स्ट्राइक गोलंदाज चेतन. 4 षटक 24 चेंडू 49 धावांचं हे लक्ष्य. अगदी मैदानाच्या प्रत्येक भागामध्ये फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. वडावचे बाबू म्हात्रे यांच्याकडून ह्या स्पर्धेसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. द गेम इज ऑन. डावाला होईल सुरुवात. एकदा जोरदार आल्या उद्या गणपती बाप्पा. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज चेतन भानत आणि ऑन स्ट्राइकला कृणाल घरत. पहिला चेंडू लॉफ करायचं होतं, मिस टायमिंग, पण तो चेंडू मात्र चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन. 4 धावांनी सुरुवात केलंय. अगदी 400च्या स्ट्राइक रेटने सुरुवात केलंय. 4 षटक 24 चेंडू आणि 49 हे टार्गेट. आता मात्र 23 मध्ये 45. अगदी पहिल्याच चेंडूवर चौकार आला चेतन भातांच्या अगेन्स्ट. फलंदाज कुणाल घरत, त्याच्या समवेत नॉन स्ट्राइकला प्रथमेश म्हात्रे. समोर दिला इन्व्हिटेशन होतं, लॉफ केलंय आणि चेंडू मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये पाहायला मिळेल. एक सिंगल स्ट्राइक झाले रुटेड ऑन स्ट्राइकला प्रथमेश म्हात्रे. लेफ्ट हँड राईट अशी कॉम्बिनेशन असणार ही जोडी. एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज कुणाल घरत आणि त्याच्या समवेत डाव्या हाताचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रथमेश म्हात्रे. संध्याकाळचं हे सत्र इव्हनिंग सेशन आणि RPL मध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती कृणाल घरतने. रायगड प्रीमियर लीग मध्ये कृणाल घरतला आपण पाहिलं आणि सायरन वाजलाय. अर्थातच 6 वाजले. ही परंपरा आहे खरं तर पेन नगर परिषदेची. 3 वेळेला आपण हा सायरन ऐकतोय. समोर होता लॉफ्टेड हिट हवाई सफर. चेंडू मात्र चाललाय दन 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 करत, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. असं वाटलं होतं की क्लिअर होईल, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू क्लिअर होत नाहीये हे पाहायला जरूर मिळालं. रन्स मिळाल्या एकूण 1 मिळाली. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल एकूण 6. 6 वाजलेत. सकाळी 6 वाजता, तदनंतर दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. दिवसातून एकूण 3 वेळा हा सायरनचा आवाज. ही परंपरा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले चेतन भातान. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर रिजन मध्ये. हा पहिला विकेट मिळालाय. कृणाल घरतला मात्र माघारी जावं लागेल. त्या ठिकाणी मागच्या चेंडूवर आय थिंक 2 सहज मिळाल्या असत्या. छोट्या चुका खरं तर फार परिणाम करतात मॅचवर. गोल्डन डीजे. एखादा चुकीचा निर्णय खरं तर पराभवाचं कारण देखील ठरू शकतोय. स्पीड अप घ्या प्लीज. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर किशोर घरत. एका बाजूला टीम आपण पाहतोय पराग 11 घाटला आणि त्यांच्या अगेन्स्ट वेदांत तनिष 11 GP क्लब फुंडे उरण.
हा संघ आपण पाहतोय. जिंकणारा संघ ऑब्विसली क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये, की जो पहिली सेमीफायनलची लढत सुपर संडेला खेळेल. बक्षीस पात्र म्हणूया आपण. किशोर घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलं षटक सुरू आहे. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. परमेश एक का आपण 6 पाहिला runs. समिदा उरण हा व्यावसायिक संघ, त्या संघाचा एक प्रमुख खेळाडू किशोर घरत आता मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्याच्याबरोबर प्रथमेश यावेळेस ऑफ साइडला कट केलंय पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होता 38 सर्कलच्या आत आणि तदनंतर मात्र मिळाली एक सिंगल. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील 7 रन्स ऑन द बोर्ड, 7 धावा स्कोर कार्डवर. आणि पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता फलंदाज कृणाल घरतच्या बॅटमधना. एक चुकीचा निर्णय, परंतु ते मात्र सर्व विसरावं लागेल. अद्याप काही घडलं नाही, काही बिघडलेलं नाहीये. स्कोर कार्डवर 13 रन्स, 13 धावा. 13 धावा धाव फलकावर. एकदा इक्वेशन पाहूया. येणारे चेंडू बाकी असतील 18 आणि विजयासाठी लक्ष असेल 36. प्रतिषटक 12 धावांचा रिक्वायर्ड रन रेट. प्रत्येक चेंडू मागे मग 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज दुर्वेश, पेन नगरपालिका एंड कडनं गोलंदाज प्रणित असेल. प्रणित पंढरी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. ऑन स्ट्राइकला किशोर घरात. लोबो फुल टॉस होता, स्विचिट खेळायचा होता, फटका फसला तरी देखील चेंडू मात्र आलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. हा नशिबाचा चौकार. फार वेळ घेऊ नका आपण प्लीज. बाईटच्या स्वरूपाने हा चौकार आलेला आहे. बिमर चेक करायचा आहे का? एकदा पाहूया आपण रिप्ले मध्ये बिमर आहे की नाही. DRS ची मांग केले आणि तदनंतर मात्र फ्रेम बाय फ्रेम आपण पाहतोय PTC लाईव्हच्या माध्यमातून. हाईट फॅक्टर या ठिकाणी जरूर चेक केलं जाईल. आणखीन काहीसा थोडा वेळ जरूर घेतला जाईल. पहा इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला स्पीड अप घ्या प्लीज. आमच्या आयोजकांकडून अनेक सूचना येत आहेत. पहा फेअर डिलिव्हरी आहे. रन्स आहेत एकूण स्कोर कार्डवर 17 आणि एक विकेट गमावलंय फलंदाजी करणाऱ्या फुंडे संघाने. टार्गेट आहे 49. षटक सुरू आहे दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू. ओरपी स्वरूपाचा चेंडू होता. ऑन साइडला टर्न झालाय, सिंगल मिळाले, सेकंडचा कॉल दिलाय, वेगाने कंप्लीट झाल्यात दुसरे रन्स. सिंगलला कन्वर्ट केले डबल मध्ये 2 रन्स मिळाल्यात. प्रत्येक रन्सला आज फार किंमत आहे या मॅच मध्ये. 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 19 रन्स, 19 धावा स्कोर कार्डवर. येणारे 16 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता फुंडे संघाला. समोर होता, फटका फसलाय, चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक आलाय, जज करू शकला नाहीये आणि तदनंतर मात्र मिळतील आणखीन काही रन्स फलंदाजी करणाऱ्या फुंडे संघाला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 21. 21 इक्वेशन 15 मध्ये करायचे आहेत. 28 15 चेंडू 28 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची गर्दी पहा आपण.
अप्रतिम सामना खरं तर पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकापर्यंत जाईल संदीप सर हा सामना. गोलंदाज प्रणित पंढरीच्या अगेन्स्ट फलंदाज आपण पाहतो ऑन स्ट्राईकला किशोर घरात. यावेळेस देखील स्विंगिंग चेंडू होता, स्विंग पाहायला मिळाला आणि स्विंग अँड मिस झाला. फलंदाज किशोर घरात. डॉट बॉलची झाली समाप्ती. 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. रिप्ले मध्ये आपण पाहूया. स्विंग अँड मिस. गोल्डन स्पॉट मध्ये पडल्यानंतर उंची कमी घेतली. संध्याकाळचं हे 17 इव्हनिंग सेशन ड्यू फॅक्टर आता मात्र कारगर ठरतोय या इनिंग मध्ये. फटका चांगला आहे ऑन साइडला. व्हाटिश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलाय आणि तदनंतर मात्र खरं तर एक सिंगल मिळाली. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 22-27 आवश्यकता 13 मध्ये. ड्यू फॅक्टरच्या सोबत आपण असं म्हणूया बॅड लाईट संतोष सर, परंतु बॅड लाईटचा एवढा इफेक्ट होणार नाहीये. चेंडू जर प्रॉपर कनेक्ट झाला तर सीमा पार निश्चित जाईल. मैदान तेवढं मोठं देखील नाहीये, बाउंड्रीज जवळ आहेत, फार अंतर नाहीये आणि फलंदाज देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहेत फुंडे संघाची आणि ती क्षमता आहे फलंदाजांकडे. अर्थातच प्रथमेश म्हात्रे ऑन स्ट्राईकला 7 या धावसंख्येवर खेळतोय. 2 चेंडू त्यांनी खरं तर फेस केलेत. एक षटकार आलाय प्रथमेशच्या बॅटमधनं, एक सिंगल आले प्रथमेशच्या बॅटमधनं. समोर होता इन्व्हिटेशन दिलं, केलं कबूल, चेंडूला पाठवलंय सीमा पार. बॅट्समन यूज इट, सिक्सर. चला शॉर्ट टीम मीटिंग लगेच सामना सुरू करा प्लीज. आता वेळ कमी आहे, फिल्डिंग लावून घ्या. पंचांना विनंती असेल आपण अलर्ट करा. प्रकाशाचं सावट खरं तर आपण पहिला अंधाराचं सावट मैदानामध्ये येत चाललंय, त्यामुळे आपण जास्त वेळ न घेता लगेच पुढची 2 षटकं तिथे टाकून घ्या. बॉलची पूर्तता आपण करा. अशोक ठाकूर सर सामन्याचा आनंद घेत आहेत. चला चेंडूची पूर्तता करा आपण प्लीज. नक्कीच प्रथमेश म्हात्रेचा विचार केला संतोष सर तर 3 मध्ये 13 रन्स आल्यात, 2 षटकार आलेत. सो आणखीन काही जर चेंडू खेळला असता तर आणखीन काही रन्स पाहायला मिळाला असता, परंतु या ठिकाणी 12 मध्ये करायचे 21. चला प्लीज स्पीडअप करा. पहा आता फार वेळ नाहीये आपल्याकडे, पहा अंधार झालेला आहे, अधिक वेळ आपण घेऊ नका प्लीज. पराग 11 घाटला संघ. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे आणि ऑन स्ट्राईकला किशोर घरात, त्याच्या समवेत प्रथमेश म्हात्रे आहे. हार्ट ब्रेकिंग सामना, हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. प्रेक्षक आपल्या जागेवरून हल्ले नाही आहेत अद्यापर्यंत. ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच ते थांबलेले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आलाय, त्यांचं देखील आपण करूया हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. तर रविवारी पहा एक विशेष सूचना आहे प्रेक्षकांसाठी. लकी ड्रॉ असेल आणि त्या लकी ड्रॉ मध्ये ज्याचं नाव चिठ्ठीमध्ये येईल ना त्याला असेल स्पोर्ट्स सायकल. सो मोठ्या संख्येने आपण या आपलं नाव म्हणजे परमेश सकाळी आल्यापासून तुम्ही तुमचं नाव नोंदणी करा. इथे नाव आणि गाव, लास्टला ड्रॉ ओपन होईल, ज्याला लागेल त्याला सायकल मिळेल. आणि तो प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित असणं देखील गरजेचं आहे. 3ऱ्या षटकाला सुरुवात. यावेळेस स्विंग अँड मिस ओरपी स्वरूपाचा होता. ऑन साइडला खेळायचं होतं, डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर चेंडूला पाठवायचं होतं. डॉट बॉल आलाय. इक्वेशन पाहूया. 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. स्पीडअप घ्या. 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असताना या ठिकाणी कॅच ड्रॉप झालंय आणि त्याही पेक्षा अधिक महत्वाचं फुंडे संघासाठी स्ट्राईक झाले. रुटेट ऑन स्ट्राईकला आलाय प्रथमेश म्हात्रे. प्रचंड क्षमता आहे त्याच्याकडे. वेदांत 11 जीपी क्लब फुंडे त्यांच्या विरोधात पराग 11 घाटला. घाट का पाणी पीकर आहे असं म्हणावं लागेल. 2 बलाढ्य संघांमध्ये हे क्रिकेटचं बॅटल, क्रिकेटचं हे युद्ध, हा क्रिकेटचा संघर्ष आपण पाहतोय. दुर्वेश पाटीलचा हा चेंडू लोबो फुलटॉस होता, घुटना टेकला आणि तदनंतर मात्र चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने सीमा पार. प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधला आणखीन एक चौकार.
नावात दम दम रुबाब त्याचा मोठा नऊ धावांची आवश्यकता. सामना जवळ आलाय. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सध्या स्थितीत 33 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आणखीन एक तडाखा प्रथमेश म्हात्रेचा. क्षेत्ररक्षक आहे, वेल जज म्हणावं लागेल. पकडलाय झेल आणि प्रथमेश म्हात्रेचा संपलाय खेळ. नावाचा ब्रँड सच्चा कार्यकर्ता साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारी. हॅलो, चला लवकर खेळाडू मैदानामध्ये पाठवा. फुंडे संघाला ही विनंती राहील, वेळ कमी, आपण लगेच डगआउट मधून आपला खेळाडू मैदानामध्ये पाठवा. प्रथमेश हा खेळाडू बाद झाला, भरपूर चांगले त्याचे प्रयत्न राहिले. चला फुंडे टीम लवकरात लवकर मैदानामध्ये आपला खेळाडू पाठवा. खरं तर रोशन सर, वैभव शेलार त्या ठिकाणी होता. अप्रतिम, वेल जज कॅच म्हणावा लागेल. चला फार वेळ घेऊ नका प्लीज. टीम पराग 11 घाटला संघ. टीम मिटिंगची आता आवश्यकता नाहीये फारशी. इक्वेशन पाहूया. 8 मध्ये करायचे आहेत. 16 मॅच आहे. सामना संपला नाहीये आणि सामना खरं तर सोडणार देखील नाहीयेत दोन्ही संघ. एका बाजूला टीम फुंडे, दुसऱ्या बाजूला टीम घाटला. प्रेक्षकांना ठाऊक आहे सामना अद्यापी आहे. या षटकातील एकूण चेंडू झालेले आहेत 4. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता टीम वेदांत तनिक्ष 11 फुंडे संघाला. गोलंदाज दुर्वेश पाटील, त्याच्या अगेन्स्ट स्ट्राईकला फलंदाज असेल अभिजित ठाकूर. अभिजित ठाकूर लो फुल टॉस होता. घुटना जरूर टेकला होता. ऑन साइडला खेळायचं होता, मिसजस्ट झालं आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झालाय. आणखीन एक शेवटचा चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातील. प्रचंड गर्दी आहे आणि लकी ड्रॉ देखील ठेवलाय. डीके चषक 2024 मध्ये आपण सुपर संडे मध्ये आपण पाहणार आहोत. लास्ट बॉल दुर्वेश पाटीलचा. मिस्टामिंग स्ट्रोक्स ऑन साइडला, एकही रन्स घेतली नाहीये आणि स्ट्राइक स्वतःकडे ठेवलंय किशोर घरातने. षटक संपलं तिसरं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 33. 2 विकेट्स गमावलेत. येणारं षटक असेल 1 बाकी, अर्थातच 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारी सहाई कैवारी. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. धन्यवाद डीजे. सूर्य अस्ताला चाललाय. आता लवकरात लवकर आपण शेवटचं षटक घ्या. सामना सुरू ठेवा, फिल्डिंग लावून घ्या. अंतिम षटक बाकी आणि रन करायचे परमेश मैदानामध्ये. 16 धावा. प्रचंड प्रदीर्घ काळाचा अनुभव ज्या किशोरकडे आहे, तो किशोर या सामन्यामध्ये धावा बनवेल का? खरं तर पाटील त्याच्याकडून भरपूर अपेक्षा करतील, कारण त्याच्याकडे अनुभव आहे. आणि त्याच्याबरोबरने पहिल्या सामन्यामध्ये अभिजित ठाकूरने देखील चांगली फलंदाजी केली आहे. तोही सामनावीराचा मानकरी राहिला आहे. आता हा सामना कोण जिंकणार? शेवटचं षटक 6 चेंडूमध्ये 16चं समीकरण. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची गर्दी पहा आपण. टेकडीवरचे सर्व प्रेक्षक खरं तर आज त्यांना कॅमेरा टिपलं गेलंय. ऑन स्क्रीन आपण प्रेक्षकांना जरूर पाहू शकताय. 6 चेंडू 1 षटक 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज शुभम जाधव. यावेळेस स्विंग अँड मिस ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू स्विंग झाला आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल. खूप सारे प्रश्न सर आज विचारले जातील. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का निवडलं, तदनंतर मागच्या षटकातील शेवटच्या बॉलवर सिंगल का घेतली नाहीये, अनेक प्रश्न. परंतु त्याही पेक्षा 5 मध्ये 16. चांगला फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू मात्र चाललाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी सीमा पार. बॅट्समन यूज इट. सिक्सर. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना संपला नाहीये हे दाखवून दिलं. तर 1 मॅन आर्मी किशोर घरात. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक.
प्रत्येक षटकाराला देवा पेरवी आमचे पत्रकार त्यांच्याकडून 500 रुपये दिले जातील फलंदाजांना. आता या मॅच मध्ये 4 बॉल 10 धावा. मिसक्यूट झाला, फटका मागे चाललाय, सिंगल घेतले, दुसरा रनचा प्रयत्न केला जाईल का? आता हे या ठिकाणी मोबाईलला अभिजित आला स्टॅकिंग यायला. 3 बॉल 9 धावा. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. खरं तर येणारे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. विजयी संघ क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये. बक्षीस पात्र अर्थातच आपण असं म्हणूया. गोलंदाज शुभम जाधव वर खूप प्रेशर असेल. त्याच्या अगेन्स्ट 4थ्या क्रमांकावर अभिजित ठाकूर समोर आहे. 3 चेंडू 9 ची आवश्यकता. खूप चांगला चेंडू होता, खूप चांगला चेंडू आहे आणि स्ट्राइक रोटेट. चला आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. पंचाचा निर्णय अंतिम राहील, लक्षात असू द्या. चला पंच आपण थोडीच स्पीडअप करा. 2 चेंडू आणि आवश्यकता असेल. दोन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. ऐतिहासिक मैदान. खरं तर हे क्रीडांगण ओळखलं जातं प्रेक्षकांच्या गर्दीसाठी. हे क्रीडांगण ओळखलं जातं दमदार आयोजनासाठी. 2 चेंडू बाकी आहेत, 9 धावांची आवश्यकता आणि डीके चषक म्हटलं तर गर्दी तर होणारच. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि 9 धावांची आवश्यकता असेल फुंडे संघाला. शुभम जाधवचा हा चेंडू आपण पाहूया. ब्लॅक स्क्रीनच्या समोर ठोकलाय, सीमा पार. कहाणीमध्ये ट्विस्ट. षटकार. मॅच ऑन आहे, कुठेही जाऊ नका. डीके चषक या स्पर्धेचं खरं तर हे स्टँडर्ड आहे. सामना आवडला असं एकदा जोरदार होऊ द्या. 500चं पारितोषिक आलंय देवा पेरवी पत्रकार यांच्या माध्यमातून अभिजित ठाकूरला. आता 1 बॉल आणि मैदानामध्ये 3चं समीकरण. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय सामना पाहायला मिळालाय. खरं तर सर प्रेक्षक आपल्या जागेवरून हल्ले नाही आहेत. आणि या बॉलला जर षटकार मारला तर स्पर्धेचे मुख्य आयोजक 3च पाहिजेत. जर षटकार मारला तर दत्ता कांबळे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपये. चौका मारला तर 1000, षटकार मारला 2000 आणि पत्रकार आमच्या देवापूर्वी यांच्याकडून 500. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या. प्रेक्षकांच्या हृदयाला सुन्न करणारा हा सामना, डोक्याला सुन्न करणारा हा सामना, हृदयाचे डोके वाढवणारा हा सामना. आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. 3 धावांची आवश्यकता असेल. लास्ट बॉल. 3 धावांची आवश्यकता आहे. कॅश प्राइज जरूर आपण पाहतोय परंतु त्याही पेक्षा विजय कोणाचा असेल. लास्ट बॉल. 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज शुभम जाधवला आपण पाहूया. यावेळेस स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. सामना जिंकलाय अर्थातच पराग 11 घाटला या संघाने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम. वेदांत निक्ष 11 जीपी क्लब फुंडे. अर्थातच प्रेक्षकांना आपण पाहूया. एक विनंती आहे सर्व लाडक्या प्रेक्षकांना. घरी जात असताना सावकाश जा. आपली 2 व्हीलर बाईक सावकाश चालवा. घरी आपली कोणतरी वाट पाहतोय हे लक्षात ठेवा. आपली आई, आपली वडील, आपली बहीण, आपली पत्नी आपली वाट पाहत असेल. विनंती असेल सर्व लाडक्या प्रेक्षकांना की घरी जात असताना आपली बाईक, 2 व्हीलर, कार सावकाश चालवा. यस गोल्डन डीजे. मॅन ऑफ द मॅच विशाल पांचाल. सो प्लीज विशाल आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक दिलं जाईल.